हॅलो, मी सुषमा कुलकर्णी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी करणार आहे ज्वारीचा डोसा, ज्वारीच्या पिठापासून. ॲक्च्युली काय असतं ना, सकाळी आपल्याकडं इतकी घाई असते, नवऱ्याचा टिफिन, मुलांचे टिफिन, जर ती बाई स्वतः जाणार असेल जॉबला तर तिचा स्वतःचा टिफिन, सगळं आवरणं, पुन्हा मेड येते तिचा टायमिंग सांभाळणं. किचन म्हणजे युद्धभूमी होती आपली सकाळी. तर त्याच्यासाठी त्यात पण बायका प्रयत्न करतात, प्रत्येक स्त्री प्रयत्न करते की आपल्या कुटुंबासाठी चांगलं, पौष्टिक आणि चविष्ट असं खाणं ती बनवण्याचा प्रयत्न करते. मी पण तेच करते सगळ्या बायकांसारखं, ज्यात इनो नसावा, सोडा नसावा, हे हर एक गृहिणी करते, हर एक गृहिणी प्रयत्न करते असा करण्याचा. तर त्यातलाच एक प्रकार आहे, तो आज मी दाखवते. चला बघूया. त्याच्यासाठी आपल्याला एक आधी वाटण तयार करावं लागेल. तर मी एक हिरवी मिरची घेतली आहे चिरून, तुकडे करून. 6-7 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा. हे आपण मिक्सीमधून ओबडधोबड वाटण घेऊ. हे बघा, हे असं आपल्याला जर तिखट जास्त आवडत असेल किंवा चालत असेल तर एखादी मिरची अजून टाकली तरी चालते. तर पुढची तयारी करूया आपण. तर त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये मी घेते 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी तांदळाचं पीठ आणि पाऊण वाटी बारीक रवा आहे. रवा कुठलाही घेऊ शकता, माझ्याकडे बारीक आहे तर मी बारीक घेतला. आता याच्यामध्ये आपले बेसिक जे घरातले मसाले असतात ते टाकायचे. 1 चमचा धने पावडर, अर्धापेक्षा कमी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ. हे बेसिक मसाले टाकायचे. आणि त्यासोबत हे जे आपण वाटण केले हे पण टाकायचं. त्याच्यानंतर डोशांना एकदम मस्त चव येते. आणि रवा आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ज्वारीच्या पिठाचा डोसा आहे ना, तो थोडा क्रिस्पी बनतो. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता आधी मी 1 वाटी पाणी टाकतेय आणि चांगलं मिक्स करून घेते. हे मी दुसरं वाटी पण पाणी टाकते. 2 वाट्या पाणी टाकले मी आतापर्यंत. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते परत. हे असं सरसरीत मिक्स करायचं असतं, गिरड्याच्या पिठासारखं वगैरे. तिसरं वाटी पण मी टाकले पाणी आणि हे मिक्स करून एक 10-15 मिनिटं ह्याला मुरू द्यायचे. आणि तेवढ्या वेळात आपण चटणी करून घेऊ. हे बघा, हे असं सरसरीत मिश्रण करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता टाकूया खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीर टाकून हे छान मिक्स करून थोडं साईडला ठेवून देऊया 10-15 मिनिटं मुरण्यासाठी. तेवढ्या वेळात आपण चटणी करून घेऊया. हे बघा, मी चटणी करून त्यावर तडका लावून घेतलेला आहे. या चटणीमध्ये मी अर्धा वाटी ओल्या नारळाचे काप, अर्धा वाटी शेंगदाणे, 2 चमचे डाळं, 2 मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता जो सुकवलेला होता, ओला तर नव्हता माझ्याकडे, तो टाकून मी मिक्सीमध्ये फिरून त्याच्यावर तडका दिलेला आहे. चटणी तयार आहे आपली. आता आपण करूया डोसे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. मी नॉनस्टिकचा तवा वापरत आहे. तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर बिडाचा तवा पण चालतो. आणि बिडाच्या तव्याला थोडंसं जास्त तेल लावावं लागतं. नॉनस्टिकवर चालून जातं कमी तेलात. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि घावण टाकताना गॅस मोठा ठेवायचा. घावण टाकताना, घावण किंवा डोसा जे काय आपण म्हणतोय त्याला, ते टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा. हे असं मी ऑइलिंग करून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती बॅटर टाकायचं. चांगला कडकडीत तापला पाहिजे तवा.
आता मी त्याच्यावर हे असं घावनाचं जे बॅटर आहे ना, असं साईडनं हे ज्वारीच्या डोश्याचं जे बॅटर आहे ना, प्रत्येक वेळेला असं खालून हलवून घ्यायचं आणि आधी साईडनं सोडायचं. एकदम मध्ये नाही सोडायचं. सुरेख जाळी आली आहे, एकदम मस्त. आता गॅस कमी करायचा, एकदम बारीक नाही पण मीडियम करायचं. आणि हे थोडंसं साईडनं तेल सोडायचं. आणि जिथं तुम्हाला ना थोडंसं जाळ वाटतं तिथं जास्त शेकून घ्यायचं आधी. बघा काय मस्त जाळी आली आहे. आता तो साईडनं कडेने सुटत आला की उलटायचा आपण त्याला. तो सुटतो, 1-2 मिनिटात सुटेल. हे बघा, हे कडेने सुटायला सुरुवात झाली याची. हे बघा, कळतं? हा फक्त एकाच बाजूने भाजायचा, दोन्ही बाजूनी नाही भाजायचा. कडेने सुटायला लागलाय, पूर्ण सुटलाय. आता मी हा काढून घेते. हे बघा किती सुंदर झालाय, एकदम मस्त. आता मी दुसरा टाकून दाखवते तुम्हाला. हे बघा, मी दुसरा टाकून घेतलाय आणि आता गॅस मिडियम केला. परत मी साईडनं तेल सोडतीये. नॉनस्टिक तवा असल्यामुळं कमी तेलातच होऊन जाईल. हे बघा, एकाच साईडनं भाजायचं. हे किती क्रिस्पी झालंय. ज्या कडा सुटल्या की मग हा पण काढून घेते. हे बघा, याच्या कडा सुटायला सुरुवात झाली आहे. ते आपल्याला लक्षात येतं, दिसायला लागतं कडा सुटायला लागल्यात त्या. आणि सगळ्या साईडनं कडा सुटल्या की काढून घ्यायचा डोसा. दोन्ही साईडनं भाजायची गरज नाही, एकाच साईडनं भाजला सफिशियंट आहे. हा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, लाल तिखट चटणी, लसणाच्या चटणीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता. मी नारळाची चटणी करून ठेवते नेहमी, कारण मी इडलीसाठी डोश्यासाठी पण तीच चटणी देते. तर मी जास्तीची बनवून फ्रीजरमध्ये टाकलेली आहे. 3-4 दिवस चालून जाते ती मला. कारण रोजच काही ना काहीतरी नाश्ता लागतो ना, त्यासाठी मग आता काहीतरी पाहिजे ना तयारी सुरुवातीलाच. हा 2 मिनिटात होऊन जाईल. एका साईडनं फक्त सुटायचा राहिला, तो झाला की मी दाखवते. मधला एक डोसा मी खायला दिला माझ्या मिस्टरांना. मी दुसरा छोटा टाकला होता, तो दाखवते तुम्हाला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. हे तिसरावाला छोटासा, थोडंच बॅटर शिल्लक होतं, त्यातला मी हा छोटासा टाकलाय. रेडी आहे आपला ज्वारचा डोसा, चटणी. एन्जॉय करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.